ब्रेड उरलेत, काय करायचं समजत नाही आहे. फेकून देण्यापेक्षा त्याची आज आपण एक स्वीट डिश बनवूया. त्यासाठी लागते 1 कप साखर आणि अर्धा कप त्यात पाणी घालूया आपण आणि हे विरघळेपर्यंत थांबूया. साखर पूर्ण विरघळून होईपर्यंत आपण त्याला हलवत राहूया, म्हणजे ती लवकर डिझॉल्व होईल. आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाही आहे, आपल्याला फक्त ही साखर विरघळून घ्यायची आहे. थोडंसं चिपचिपपणा आला की आपण हा गॅस बंद करूया आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते ब्रेडपासनं बनणारा एक पदार्थ. हे उकळायला लागलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया 2 ते 3 थेंब लिंबाचा रस, म्हणजे त्याचे क्रिस्टलाइज होत नाही. आणि हा वर आलेला फेस सगळा काढून टाकायचा आहे आपल्याला. हा जो वर फेस आलाय हा आपण काढून टाकू, फेकून देऊ. आपण ह्यात घालूया केशर पाणी. ह्याचा कलर खूप छान येतो. आणि थोडीशी वेलची पावडर. हे आपलं साखरेचं सिरप रेडी झालेलं आहे. फक्त चिपचिप होते, आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे दुसरीकडे शिफ्ट करूया. मी दुसऱ्या गॅसवर हे शिफ्ट करते. हे थोडंसं थंड होऊ दे. माझ्याकडे हे ब्रेड उरलेले आहेत, आपण त्यांचे सगळे कॉर्नर काढून घेऊया. मी हे 5 ब्रेड घेतलेले आहेत. आपण ह्याचे सगळे कॉर्नर काढून घेऊया अशा पद्धतीने. म्हणजे ह्याचा व्हाईट कलरवर खूप छानसा असा गोल्डन कलर येतो आणि खूप दिसायलाही छान लागतं. आणि हे साईडचे कॉर्नर जे कडक होतात ते त्यांच्यापासूनही आपण वाचले जातो. आता हे जे कॉर्नर उरलेत हे काय फेकून द्यायचे नाही आहेत. आपण ह्याचं ब्रेड क्रम करून आणि काहीतरी प्रकार बनवू शकतो ह्याच्यापासून. कारण हे फेकून द्यायची काही गरज होत नाही ॲक्च्युली. हे सुद्धा छान उपयोगाचे येतात. सो आपण ह्यांना व्यवस्थित ह्यांचे कॉर्नर काढून घेऊया आणि ह्याचे अशा पद्धतीने 4 तुकडे करून घेऊया. हे दिसायलाही खूप छान दिसतात ॲक्च्युली आणि खायलासुद्धा एकच बाईटमध्ये खाल्ले जातात. म्हणून त्यांना एका ब्रेडचे 4 तुकडे करून आणि हे करायचे, कट करायचे. अशा पद्धतीने हे 4 तुकडे कट करून घ्यायचे. आपण सगळे ब्रेड अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. ह्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत. आता आपण जाऊया गॅसकडे. आपण एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आपण आता ह्याच्यामध्ये घालूया
हे तूप, हे शुद्ध गाईचं तूप आहे. जास्त नको, थोडंसंच घालूया आपण. हे थोडंसं गरम झालं हलकं हलकं की आपण ह्याच्यामध्ये हे पीस टाकूया. आपण थोडं तूप गरम झालेलं असणार, मग आपण हे असे ह्याच्यामध्ये ब्रेडचे छोटे छोटे केलेले हे सगळे पीस आपण ह्याच्यामध्ये सोडूया. थोडासा गोल्डन कलर आला की आपण ह्यांची साईड चेंज करूया. आपण तूप लगेच गरम होतं, त्यामुळे ह्यांना जास्त गरम करू नये तुपाला, नाही तर मग हे खूपच जळले जातात. ह्याच्यावर फक्त गोल्डन कलर यायला हवं इतपतच ह्यांना फ्राय करायचं आहे. गॅस स्लोच राहू द्यायचा, नाही तर मग ते पटकन जळायला लागतात. कारण हे खूप नाजूक पद्धतीनेच ह्यांना क्रिस्पी करणं गरजेचं असतं, त्यामुळे स्लो गॅसवरच ह्यांना क्रिस्पी करून घ्यायचं. जास्त तुपाची गरज नाही आहे, थोड्याशा तुपात किंवा तेलामध्ये तुम्ही हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. ह्यांना अशा पद्धतीने अलटून पलटून आणि गोल्डन होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे. गॅस अशा वेळेला स्लोच ठेवायचा. व्यवस्थित अशा पद्धतीने हे गोल्डन व्हायला पाहिजे. खूप गोल्डन करायची गरज नाही आहे, नाही तर मग ते काळे होऊन त्याचा कडवटपणा लागतो. कारण आपल्याला साखरेचं सिरप जे बनवलं त्याच्यामध्ये हे टाकायचे आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हे व्हायला पाहिजेत. आपण आता ह्यांना काढून घेऊया. ह्यांना आपण आता काढून घेऊया. जर आपण ह्यांना जास्त हे केलं तर ते कडक पण होतात आणि कडू सुद्धा लागतात. अशा पद्धतीने आपण काढून घेतलं की ह्याच्यातलं ऑइल असेल ते पूर्णपणे निघून जातं. अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा फ्राय करून घेते आणि तुम्हाला मग दाखवते. हे सेकंड बॅच टाकलेली आहे मी. अशा पद्धतीने आपली सेकंड बॅच सुद्धा झालेली आहे. सो त्यांना थोडंसं पलटी करूया आणि गॅस बंद करूया. हे आपले व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. खूप छान क्रिस्पी पण झालेले आहेत. ह्याचा आवाज बघा. अशा पद्धतीने हे मी दुसरीकडे शिफ्ट करते आणि आपण जो साखरेचा सिरप बनवलं होतं ते गरमच आहे, त्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये हे सगळे ट्रान्सफर करूया. ह्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, पटापट ह्याच्यातनं बाहेर काढायचे
फक्त एखाद मिनिट ठेवलं तरी बस झालं. ह्याच्यामध्ये लगेच साखर शोषून घेते खरं तर, त्यामुळे जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही आहे. फक्त ह्याला साखरेचं हे सिरप हे ह्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. ह्याला असं एखाद मिनिट ह्याच्यामध्ये डीप करून ठेवायचं. खूप छान टेस्ट येते ह्याची. आणि आपण ह्याला आता बाहेर काढून घेऊया जाळीवर. आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने मी बाकी सेकंड बॅच पण टाकते आणि ह्याला आपण मिक्स करून आणि मी तुम्हाला प्लेट करून दाखवते. ह्याच्यामध्ये फक्त 5 जणं गरजेचं असतं. हे तुम्हाला दाखवते मी झालं की. ह्याला 2 मिनटं आतमध्ये राहू दे. हे झालेलं आहे. आपण आता हे चाळणीमध्ये काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला प्लेट करून दाखवते. आपले स्वीट डिश रेडी झालेली आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा. कशी वाटली ती सांगा, कमेंट करा. आणि छान आपले कुठच्याही प्रकारचे उरलेले ब्रेड फेकून न देता त्याची अशी स्वीट डिश बनवून घ्या. थँक्यू. दिसायला खूप सुंदर आणि चवीलाही खूप छान. थँक्यू.